तुम्ही घेतलेला 500चा टी शर्ट कदाचित तुम्हाला जास्त महाग पडू शकतो, पण तुम्ही घेतलेले 3000 रुपयाचे चांगल्या कंपनीचे शूज तुम्हाला कदाचित स्वस्त पडू शकतात. कसे? चला जाणून घेऊया कॉस्ट पर यूज. मित्रांनो, अमीर होण्यासाठी फक्त पैसे कमवणं इम्पॉर्टंट नसतं, तर पैसे सेव्ह करणंही तेवढंच इम्पॉर्टंट असतं. आणि त्यामुळे हा सोपा फॉर्म्युला वापरून तुम्ही हे बघू शकता की तुम्ही जी वस्तूची खरेदी करताय त्याचं कॉस्ट पर यूज किती असणार आहे. कॉस्ट पर यूज म्हणजे तुम्ही घेतलेल्या वस्तूची एकूण किंमत भागिले तुम्ही ती वस्तू किती वेळा यूज केली किंवा करणार आहे. उदाहरणार्थ, तुम्ही एक 500 रुपयाचा टी शर्ट खरेदी केला, पण तो टी शर्ट तुम्ही 2च वेळा वापरला, म्हणजे त्या टी शर्टची कॉस्ट पर यूज झाली 500 भागिले 2 म्हणजे 250 रुपये. आणि या उलट तुम्ही एक महागडा शूज खरेदी केला जो की 3000 रुपयाचा आहे, पण तो शूज तुम्ही साधारण 100 वेळा वापरलात, आणि त्यामुळे त्या वस्तूची कॉस्ट पर यूज झाली 3000 भागिले 100 म्हणजेच 30 रुपये. अनेकदा आपण एखादी वस्तू स्वस्त आहे म्हणून विकत घेतो, पण त्या वस्तूचं खरं आपण किती वापर करणार आहे हे आपल्याला माहीत नसतं. आणि त्यामुळेच कोणती वस्तू खरेदी करण्यापूर्वी तुम्ही कॉस्ट पर यूजचा फॉर्म्युला वापरू शकता. आणि त्यामुळेच पुढच्या वेळेस बाय नाववर क्लिक करताना फक्त एकदा विचार करा की त्या वस्तूची खरी कॉस्ट पर यूज काय असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी कॉफी विथ क्लॅकरला सबस्क्राईब करायला विसरू नका.